नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षानी मेत्रे. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आत्ताचे वाजले 12:02 झाले आहेत. आज आपण दिवसभरात काय करणार आहोत ह्याची मला काहीच आयडिया नाही आहे. 2-3 प्लॅन डोक्यामध्ये, बघू आपण कसं त्याला करतोय. आता सध्या पहिलं आपण जाऊया आपल्या गाडी वॉश करायला. जसं की आपण बघू शकता ही आपली आहे गाडी, हिची कंडिशन तुम्ही बघू शकता पूर्ण. चला मग आपण आता निघूया आपली गाडी वॉशिंग करण्यासाठी. संडेला माणसाला काही नाही भेटलं चालेल, पण सकाळी त्याची गाडी भलेही तो त्याच्या घरी धुवेल नाही तर कुठंतरी बाहेर वॉशिंग सेंटरला, पण त्याला आपली घरामध्ये गाडीपेक्षा प्रिय असं सांगता येणार नाही काही आहे की नाही, पण त्याला गाडी मात्र त्याची जवळची गोष्ट आहे. वॉशिंग सेंटर जवळ असल्यामुळे आपण लवकर पोहोचलो आहे. गाडी आता पूर्णपणे वॉश झाली आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या स्कूटीने जात आहोत उलव्याला, रामबाग इथं. असं मी ऐकलं खूप तिकडं बघण्यासारखं आहे. 14 एकरचा एरिया आहे, तर आपण तिकडे जाऊन बघूया काय. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहे माधवबाग इकडं. तर आपण जाऊन बघूया. मॅडमला फोटोशूट करायचं आहे, पण बोलतात ना प्लेस भेटत नाही आहे. बघूया. 14 एकर म्हणतात आहे ती जागा आहे. तुला वाटतं 14 एकरची जागा आहे ही असेल? मग एवढं मोठं दिसतंय. आम्ही एंट्री मारली तो तिकडचा पॉईंट, तो पोल दिसतोय तो वाला. हे रात्री फाउंटन शो रात्रीचा आहे. ते तिकडं मागं काय लिहिलंय? काय लिहिलंय? कारंजा सुरू असताना पाण्यामध्ये हात घालू नये, विजेचा शॉक लागू शकतो. हे लहानपणाचे चाळे, हे कधी जाणार नाहीत. चला मॅडम. काय झालं? साफसफाई नाही, पूर्ण अलगी. शूटसाठी आले तिथे. कसं वाटतंय? मस्त आहे, छान आहे गार्डन. तर संडे वेज झाला छान आहे, खूप मस्त. आता मॅडमला आमच्या चालले आहेत. बोलतात ना लहान
वय वाढतं पण माणसातलं लहानपण काय जात नाही. पण पायाने सगळे फुलं आहेत. मॅडमला भेटेल का बसायला? मॅडमचा पोपट झाला. मॅडमला काही खुर्ची भेटली नाही बसायला. कृपया जिल्ह्यावरती मॅडम वॉर्निंग दाखवत आहे. तिकडे काय लिहिलं आहे ते. भेटते बसायला? हा भेटेल ना बसायला. नाही तर तिकडे छोट्या पोरांचं गार्डन आहे, तिकडे पण आपण जाऊ शकतो. नको. का? जाऊया की तिकडेच. कुठला खाली झालेला दिसला आहे आला. मॅडमला शेवटी फायनली भेटला. पाना. किती वेळासाठी? 5 मिनिट. 5 मिनिटाच्या जास्त बसल्यावर हा बसू शकतो कोण नसल्यावर. आपल्याला तेवढंच पाहिजे ना. हो. नाही तर ते छोट्या पोरांचं पाण्यावर पण जाऊन बसायला कमी नाही करणार मॅडम, है ना. या साईडला लहान मुलांचं खेळण्यासाठी एक गार्डन देखील आहे. म्हणजे इकडचं तलाव तळे शिवान त्या साईडला मंदिर आहे. छोट्या मुलांना खेळण्यासाठी अशा खूप अशा गोष्टी आहेत. नेहमी लहान मुलांचा चांगलाच एन्जॉय करू शकतात. आता मॅडमला दिसलंय फोटोशूटसाठी जागा. तुम्ही बघू शकता इथे फोटो शूट करणाऱ्यांसाठी इकडं खूप चांगलेच लोकेशन्स आहेत. मॅडम फोटो काढायची तिथं? अजून कुठले आता कुठं जायचं मॅडम? इथून झाल्यावर आता मंदिरात देव बाप्पा बघूया आता मंदिरात जाऊन. एवढे पॉईंट बघायला इकडे भेटले नाही कारण की आम्ही आलो आहे संध्याकाळी, पण अजून काळोख नाही. तर कसं फाउंटन बिंटन चालू नाही आहे. बघू अजून किती वेळ, नाहीतर दुसऱ्या लोकेशन आपल्याकडे कमी आहे. मॅडमला आता बाहेर पण जास्वंदाचं फुल दिसते आणि यांचं चालू आहे काय तोडायच्या. म्हणजे जाऊ तिकडे आम्हाला मार खायला होणार. काय फुल तोडणार तेजू बस. अरे ती समोरची आहे मेन एंट्री. त्या समोर आहे मंदिर आणि या साईडला इकडे सगळे खाण्याची उत्तम सोय आहे. हे तुम्ही बघू शकता. आणि इथं बऱ्यापैकी सगळे स्टॉल चालू आहेत. असं नाही आहे की कुठले स्टॉल बंद आहेत. आता संध्याकाळी आणि क्राऊड म्हणाल तर तुम्ही एक अंदाज असा लावू शकता की इथं गाड्याची पार्किंग बघा.
ऑलमोस्ट फुल आहे. म्हणजे याच्यावरूनच तुम्ही अंदाजा घेऊ शकता की हे असं नाही आहे की येण्यासारखी नाही. एवढी माणसं येतात म्हणजे या जागेमध्ये फिरण्यासारखं असं भरपूर काही आहे. फॅमिलीसोबत तुम्ही टाईम देखील स्पेंड करू शकता इकडं चांगला. तर त्या साईडला ही पार्किंगची जागा आहे, इथेही आहे. आणि ही एंट्री मेन गार्डनला जाण्यासाठी. तुम्ही मंदिरातूनही जाऊ शकता, एंट्री करू शकता.